शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 अर्थात टेट 3.0 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि भावी शिक्षकांचं माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। तुमची तयारी जोरात चालू आहे आणि त्या तयारीचा एक भाग म्हणून हे व्हिडिओ तुम्ही पाहताय। सुरुवातीला तुमचं अभिनंदन की तुम्ही योग्य चॅनल त्यासाठी निवडलेला आहे। माझा कुठल्याही प्रकारचं ॲप नाही किंवा कुठल्याही प्रकारची फी नाही हे अगोदर सांगणं महत्त्वाचं आहे। यानंतर आपण पाहणार आहोत की वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यामध्ये एक आय बटन दिसते। त्या आय बटनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला थेटपणे प्लेलिस्ट मिळेल कशाची टेट 3.0 ची आणि त्यामध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओज मिळतील। ते नीट पहा, प्रत्येक व्हिडिओ तेवढाच महत्त्वाचा आहे कारण ज्या वेळेला तुम्ही कॉम्प्युटरवर पेपर सोडवणार आहात तेव्हा तुम्हाला मी या व्हिडिओजमध्ये सांगितलेल्या गोष्टी नक्कीच आठवणार आहेत। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे इथून पुढचे व्हिडिओज सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत नोटिफिकेशन सहित। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा हा आपला तास क्रमांक 11 आहे। यामध्ये आपण टेट 2022 म्हणजेच जी IBPS मार्फत घेण्यात आलेली परीक्षा होती, जी परीक्षा मार्च 2023 मध्ये झाली, त्या परीक्षेमध्ये आलेले काही प्रश्न पाहतो आहोत आणि त्यामधलाच एक प्रश्न होता, एक म्हणण्यापेक्षा एकाच प्रश्नावर 4-5 मार्क अवलंबून होते। ते होते ब्लड रिलेशन्स म्हणजेच नातेसंबंध, सगळे सोयरे ज्याला आपण नातलग म्हणतो। नातलग म्हणजे कोण? आपल्याशी कुठल्या तरी नात्यानं जोडले गेलेले। मित्रत्वाचं नातं या ठिकाणी आपण घेत नाही। या ठिकाणी आई वडील बहीण भाऊ सासू सासरे जावई सून मेहुणा दाजी अशी काही नाती आहेत जी आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि नॉर्मली आपण रोजच्या जीवनामध्ये सुद्धा हे सगळे शब्द वापरतो। बघूयात अशा प्रकारचा प्रश्न कोणता आलेला होता। तर हा प्रश्न तो आलेला आहे, एकाच कुटुंबातील 8 व्यक्ती आहेत, त्यांच्या 3 पिढ्या आहेत। पुरुषांची संख्या ही महिलांच्या संख्येपेक्षा 2 अधिक आहे। दिलेली माहिती आपल्याला उपयोगाला आणावी लागणार आहे। आता मी सगळा प्रश्न वाचण्यात वेळ घालवणार नाही। या प्रश्नामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची वाक्य दिलेली आहेत, त्यांचे अर्थ आपल्याला लावायचे आहेत। तत्पूर्वी कुठल्याही प्रकारचा नातेसंबंधांचा व्हिडिओ तयार करत असताना, प्रश्न सोडवत असताना काही लिहिण्याचे काही नियम आहेत। ते जर नियम तुम्ही पाळले तर तुमची उत्तरं फास्ट तयार होतील, चुकणार नाहीत। आकृती तयार करण्यासाठीचा पहिला नियम आहे, जर तुम्ही तिथं पुरुष व्यक्ती दाखवत असाल तर त्याच्या डोक्यावर छोटासा यम काढायचा। म्हणजे समजा पी हा पुरुष आहे तर त्याच्या डोक्यावर छोटासा यम काढायचा म्हणजे कळतं की तो यम म्हणजे मेल म्हणजे पुरुष आहे। त्याचबरोबर जर स्त्री असेल, त्या व्यक्ती समजा क्यू ही स्त्री आहे तर डोक्यावरती एफ लिहायचा। एफचा अर्थ काय? तर तो अर्थ होतो फिमेल। म्हणजे अशा प्रकारे हे क्लिअर होऊन जातं की तो पुरुष आहे का स्त्री आहे, पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे। कारण खूप वेळा नात नातू यामध्ये फरक पडतो, मग समजायला सोपं जावं म्हणून मेल फिमेल लिहिणंच आवश्यक आहे। त्याबरोबरच नातेसंबंधामध्ये जर एखादी कपल असला तर कपल शब्द तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अर्थात तुम्ही काय तेवढे लहान नाही आहे की तुम्हाला कपल म्हणजे काय ते माहिती नाही आहे। ठीक आहे, कपल म्हणजे जोडपं, आपण ज्याला जोडपं म्हणतो किंवा काही जण त्यालाच दुसऱ्या साध्या भाषेमध्ये नवरा बायको म्हणतात, त्यालाच काही जण जोडी असं म्हणतात। तर नवरा बायकोची जोडी आपल्याला P गुणिले Q अशी दाखवायची। त्यामध्ये P मध्ये कोण पुरुष आणि कोण स्त्रिया हे वरती डोक्यावरती लगेच लिहायचं। याप्रमाणे कपल जोडी म्हणजेच नवरा बायको ज्यांच्यामध्ये लग्न झालेलं आहे अशी जोडी त्या ठिकाणी आपण हिशोबाला धरणार आहोत। चौथा जो काही नियम सांगितलेला आहे त्यामध्ये पुरुष स्त्रियांमध्ये हे नातं असतं नवरा बायकोचं। त्याबरोबरच काही पुरुष स्त्रियांमध्ये सहोदर आपण ज्याला म्हणतो म्हणजे भाऊ बहिणीचं नातं असतं। अशा वेळेला मध्यभागी बरोबरचं चिन्ह काढायचं। उदाहरणार्थ ए पुरुष आणि B स्त्री असेल तर B स्त्री आहे F लिहिले म्हणून ती झाली बहीण आणि A M लिहिले म्हणून तो झाला भाऊ। अशाच पद्धतीने तुम्ही बहीण बहीण भाऊ भाऊ सुद्धा बरोबर चिन्हाने दाखवायचं म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे दोघं बहीण भाऊ आहेत। त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा शेवटचा जो नियम आहे
तो नियम या पद्धतीनं, त्या नियमानुसार थोडंसं लिहिण्याचा जो टेबल आहे तो पुढे सरकवतो. त्या नियमानुसार 5वा नियम आपण त्याला म्हणूयात. तुम्हाला काही पिढ्या लिहायच्या असतात. म्हणजे आपल्याकडे येणारे प्रश्न फार तर 2 किंवा 3 पिढ्यांचे असतात. त्यामध्ये पहिली पिढी, दुसरी पिढी आणि तिसरी पिढी असते. ही जी असते पिढी ती आजोबांची पिढी. ही जी पिढी असते ती नातू किंवा नाताची पिढी, नात. आणि हे मधली पिढी, त्याला आपण काय म्हणतो, वडील, आई, मावशी, मामा वगैरे, ते सगळे या पिढीमध्ये येणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं पिढी आपण, जर वरची पिढी असेल तर वर लिहायची, खालची पिढी असेल तर खाली लिहायची. त्याचबरोबर वर बाण दाखवायचे किंवा खाली बाण दाखवायचे. म्हणजे सून असेल, मुलगा असेल, मुलगी असेल तर हे खालचे बाण येतात. वडील असतील, सासू असेल, सासरे असतील तर वरचे बाण दाखवायचे. याप्रमाणे बाण दाखवायचे आहेत. बाणावरून आपल्याला कळतं की वरची पिढी आहे का खालची पिढी आहे. याच पद्धतीने बाणाजवळ सून आहे का, वडील आहेत का, मुलगा आहे का, जावई आहे, जे काय असेल ते तिथं लगेच नोंदवायचं असतं. आणि जर विद्यार्थ्याने नातेसंबंधांचे व्हिडिओ तयार करताना, पुन्हा एकदा सांगतो मी, प्रश्न सोडवताना, नातेसंबंधाचे व्हिडिओ बनवताना प्रश्न सोडवावे लागतात. ते सोडवताना जर हे 5 नियम वापरले तर तुमचा एकही प्रश्न नातेसंबंधांचा कधीच चुकणार नाही. ओके, चला आता आपण याच नियमांचा वापर करून दिलेल्या वरच्या माहितीचं रूपांतर आकृतीमध्ये करूयात. कारण आकृती तयार केल्यावर आपल्याला एकदम 4-5 प्रश्नांची उत्तरं खटाखट मिळत जातात. पक्के मार्क आपल्याला मिळतात, चुकत नाहीत. आता हा प्रश्न पुन्हा मी समोर घेतलेला आहे आणि त्याच्याबद्दलचे विचारलेले 5 छोटे छोटे प्रश्न सुद्धा समोर आहेत. तेही वाचण्यामध्ये मी आता वेळ घालवत नाही, कारण मला आकृती तयार करायची आहे. 3 पिढ्या आहेत म्हणून मी इथं लिहायला सुरुवात करतो. पिढी 1, पिढी 2 आणि पिढी 3. नक्की 3 पिढ्या झाल्या. त्यामध्ये पुरुषांची संख्या महिलांच्या संख्येपेक्षा 2 अधिक आहे. हे आपण नंतर वापरूया. W हा T चा भाऊ आहे अशी आपण जर सुरुवात करायची म्हणलं तर W हा T चा भाऊ आहे म्हणल्यावर मी इथं लिहितो W हा भाऊ आहे म्हणजे M येणार. आणि T चा भाऊ आहे. T पुरुष आहे का स्त्री आहे लगेच माहित नाही आपल्याला, त्यामुळे डोक्यावर लगेच काय लिहायचं नाही. कारण हा जर W हा भाऊ असला तर तो मेल हे नक्की, पण तो भावाचाच भाऊ आहे का बहिणीचा भाऊ हे माहित नाही. ते पुढं आपण जसं वाचू ना तसं आपल्याला ते कळणार आहे. म्हणजे आपण महत्वाचं हे पहिलं वाक्य वापरलं. W हा T चा भाऊ आहे. आता दुसरं वाक्य, T ही U ची सून आहे. आता T ही सून असण्यासाठी ती फिमेल म्हणजे स्त्री असणं गरजेचं आहे. आणि कोणाची सून आहे, U ची सून आहे. म्हणजे इथं आपण U ची सून असा शब्द लिहायचा, खाली बाण करायचा. F हा W चा दाजी आहे. आता ही W ची बहीण T. आणि आता दाजी कोणाला म्हणतो आपण, बहिणीच्या मिस्टरांना आपण दाजी म्हणतो, बहिणीच्या नवऱ्याला आपण दाजी म्हणतो. म्हणजे टीचं W शी लग्न झालेलं आहे. T आहे स्त्री, W आहे पुरुष, म्हणून W हा या W कुठं तेव्हा F लिहायचा होता रे, मला 1 मिनिटामध्ये आपण तो बदलू. हा जो शब्द आहे तो माझ्याकडे W गरजेचा होता, होतं तसं लिहिता लिहिता गडबडीमध्ये. W हा F हा W चा दाजी आहे म्हणजे इथं येणार आहे F. या पद्धतीनं F हा पुरुष आहे, W हा सुद्धा पुरुषच आहे आणि F हा W चा दाजी आहे मिळालं. आणि F हा आणखी पुढं वाक्य दिलेलं आहे असून, म्हणजे पुढं वाक्य कंटिन्यू करायचंय. D चे वडील आहेत म्हणजे F हा वडील आहे कोणाचा, D चा. आता D मेल आहे का फिमेल आहे सांगितलेलं अद्याप नाही, ते पुढे येणार आहे कुठंतरी वाक्यामध्ये. म्हणजे अशा पद्धतीने आपण लिहित लिहित जर गेलो तर आपल्याला ते मिळतं. चला ठीक आहे, पुढे जाऊ. U ही किंवा U हे F चे वडील आहेत. आता पुन्हा इकडे घ्या, आपोआपच हे येणारच की रे. आता T ही जर सून असली U ची आणि T ही F ची बायको आहे तर U हे आपोआपच F च्या दृष्टीने जर कोण असतील, वडीलच असतील.
आणि त्यांना एकच मूल आहे, म्हणजे यूला आणखी दुसरं कुठलंही मूल नाही, एकमेव मूल जे आहे ते हेच आहे, तिथंच तेवढं, त्याच्या बाहेर त्यांना मूल झालेलं नाही, एकच आहे, एफ हा मुलगा आहे त्यांचा, संपला विषय. पी ही ओची आजी आहे. आता काय गंमत झाली बघा, पण टीची सासू नाही, ही दोन वाक्य एकत्र करावी लागणार आहेत. पी ही ओची आजी आहे, मग पी ही ओची आजी येण्यासाठी आता यूचा काय संबंध दिलेलाच नाही त्यांनी. पी टीची सासू नाही म्हणजे या यूची तर बायको असणार नाही, म्हणजे याचा अर्थ शिल्लक असा एक राहिला की या यूची आई कोण आहे, तर ती पी आहे. का आई आहे, कारण या टी साठीचं जे काही मूल आहे ते पी आहे, सॉरी पी ही आजी आहे आणि ओची ती आजी असल्यामुळे इथं आपण ओ लिहिणार आहोत. मग आपोआपच काय झालं बघा, ओ आणि डी हे बरोबर चिन्ह काढता येईल, कारण हे दोघं बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ किंवा बहिणी बहिणी तरी नक्कीच आहेत. ओ आणि डी असे आपल्याला एका पिढीमध्ये मिळाले. टी आणि एफ या दाम्पत्याची ती मुलं आहेत. आणखी माहिती, के हे टीचे वडील आहेत. आता ही टी सून होती बरोबर, तिची आई पी आहे, मग ती फिमेल आहे. आणि मग जर तसं असलं तर टीचे वडील कोण, के हे टीचे वडील आहेत. वडील आहेत म्हणून मी के लिहून डोक्यावर यम लिहिलाय, म्हणजे ते पुरुष झाले. आता बघा गंमत, एवढं सगळं आपण लिहिलं. पिढी 1 त्याच्यामध्ये आपल्याला 3 माणसं मिळाली, पिढी 2 मध्ये पण 3 मिळाली आणि पिढी 3 मध्ये 2 मिळाली. 3 आणि 3 6 आणि 2 8, म्हणजे 8 व्यक्ती झाल्या, 3 पिढ्या पण झाल्या. पुरुषांची संख्या महिलांच्या संख्येपेक्षा 2 अधिक आहे. 2 अधिक आहे असं जर म्हणलं तर आता इथं हे वडील आहेत, एफचे हे वडील आहेत. वडील असल्यामुळे इथं काय होणार आहे, ते आपोआपच एम मध्ये येणार आहेत. वडील म्हणलं होतं ना मग, इथं सांगितलं होतं एफचे, यू हे एफचे वडील आहेत, म्हणजे इथं पण. आता आपण पुरुष मोजूयात, यम 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 3 झाले आणि हा एक वर यम 4 झालेत. आणि स्त्रिया किती झाल्या, इथं 2च झाले स्त्रिया. याचा अर्थ असा होतोय की इथं आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये पुरुषांची संख्या महिलांच्या संख्येपेक्षा 2 अधिक आहे, म्हणजे इथं आपल्याला जे पुरुष आहेत ते 5 घ्यावे लागतील आणि स्त्रिया किती घ्याव्या लागतील, 3 घ्यावे लागतील, तरच तिथं 8 होणार आहे दोघांची बेरीज. आणि 2 अधिक आहेत म्हणजे 3च्या पेक्षा 2 जास्त म्हणजे 5. तशा परिस्थितीमध्ये आपल्याला इथं ओ हा पुरुष आहे म्हणजे मुलगा आहे, कारण पी ही ओची आजी होती आणि एफ हे डी चे वडील होते. आता संख्या जुळवण्यासाठी आपल्याला इथं एफ लिहिणं गरजेचं आहे, डी त्याच्यावर एफ लिहिलेलं आहे. आता आपण प्रश्नांकडे जाऊया. अशा प्रकारे जर आकृती आपण तयार करून घेतली तर कोण कोणाचं काय ते आपल्याला लक्षात येऊ शकतं. पी ही ओची आजी आहे म्हणून आपण इथं खाली ते ओ लिहिलं होतं. त्याचबरोबर डी चे वडील आहेत एफ म्हणून इथं आपण डी लिहिलं होतं. याप्रमाणे आपल्याला आकृती मिळाली. आता आपण प्रश्नांची उत्तर घेऊयात. प्रश्नांची उत्तरं पाहताना आपल्याला पुन्हा आकृतीची गरज पडणार आहे. प्रश्न वाचून बघू अगोदर. काय पहिला प्रश्न आहे, प्रश्न पहिला, डी चा डब्ल्यू शी कसा संबंध आहे. आता कुठं आलं डी, आता कलर बदलू जरा म्हणजे ते आपलं मूळचं लिहिलेलं आहे तसं राहील. डी आणि डब्ल्यू, इथं डी दिसतोय, इथं डब्ल्यू दिसतोय. डी ही आहे मुलगी, डब्ल्यू हा कोण आहे तिचा, तर बघा डी ही टीची मुलगी असल्यामुळं डब्ल्यू हा तिचा मामा तयार झाला. बघा डी चा मामा डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू ची भाची डी आहे. आता पर्याय बघू आपण पुन्हा एकदा. डी चा डब्ल्यू शी कसा संबंध आहे, चुलत भाऊ नाही, भाची, हा इथं आहे की पर्याय दिलेला. म्हणजे काय झालं, डब्ल्यू हा आहे मामा आणि डी काय आहे, त्याची भाची आहे. म्हणजे आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर, हे उत्तर कधी मिळालं, जेव्हा आपण ती आकृती अचूकपणे काढली ना तेव्हाच उत्तर मिळालं. आकृती अचूक काढल्याशिवाय उत्तर मिळत नाहीत. बी केअरफुल, काळजी घ्या, कारण आकृती जर चुकली तर मात्र उत्तर चुकत जातात, आपला वेळ वाया जातो. तुम्ही म्हणाले एवढा वेळ घालवायचा का, मग नाही, मी स्पष्टीकरण करतोय म्हणून एवढा वेळ जातोय. हे जर मी खट
उदाहरणाने सरावाने सोडवलं तर वेळ लागत नाही आणि एकाच वेळेला एक आकृती काढली की 4-5 मार्क आपल्याला मिळतात. म्हणून हे प्रश्न नक्की सोडवा. काही जण काय करतात, हे 5-6 वाक्य वाचली की त्यांचं डोकं गरगरायला लागतं आणि ते पुढं सोडवत नाहीत. परिणामी 5 मार्क हातातले जातात आणि आपला नंबर जवळजवळ 5,000 खाली जातो. यूचा नातू खालीलपैकी कोण? प्रश्न दुसरा वाचतोय मी. यूचा नातू खालीलपैकी कोण? पुन्हा आपल्याला चित्राकडे जावं लागेल. यूचा नातू बघण्यासाठी यू पासून खाली यायचं, एक पिढी सोडायची, त्याच्या पुढच्या पिढीमध्ये नातू म्हणलंय म्हणून मुलगा बघायचा, म्हणजे पुरुष बघायचा, तो आहे ओ. म्हणजे आपलं उत्तर तयार झालं की यूचा नातू कोण आहे? ओ आहे. कारण इथं पुढे लिहितो मी थोडंसं कळण्यासाठी. यू हे कोण आहेत? आजोबा आहेत. म्हणजे यू कोण झाला, सॉरी ओ कोण झाला त्यांचा? ओ झाला नातू. हे कसं असं? कारण यू आणि ओ यांच्यामध्ये बघा की यू कुठं आलो आपण, नियमाकडे आलो होतो. यू आणि ओ त्यांच्यामध्ये एफ आहे. यूचा मुलगा एफ आणि एफचा मुलगा ओ, म्हणून ओ हा यूचा नातू आहे. मिळालं उत्तर. तिसरा आकडा. पीचा टीशी कसा संबंध आहे? आता पुन्हा आकृतीमध्ये जाऊन बघायचं पी आणि टी कसे दिसत आहेत. कुठं कुठे आहेत ते पी? इथं दिसतोय पहा पी आणि इथं दिसतोय. प्रश्न काय होता? पीचा टीशी कसा संबंध आहे? म्हणजे पी हे टीचे कोण आहे? स्पष्ट सांगितलंय. पी ही टीची सासू नाही, पण ओची आजी आहे. जर ओची ती आजी असली तर आपोआपच टीची ती कोण आहे? इथं लिहिलं पण होतं बघा आपण. ती कोण आहे? टीची आई आहे. बाणाकडे बघा पुन्हा एकदा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आई हे उत्तर बरोबर तयार झालं. प्रश्न चौथा. जर यू आणि पी भावंडे असतील तर यूचा केशी कसा संबंध आहे? यू आणि पी कडे वर जावं लागेल आपल्याला पुन्हा नियमामध्ये. चित्रामध्ये असं दिसतंय यू आणि पी. आता यू आणि पी या दोघांना जर आपण बहीण भाऊ केलं, कारण यम हा पुरुष, यू हा पुरुष आहे, पी ही महिला आहे, दोघं बहीण भाऊ असू शकतील. अशा वेळेला के आणि यू यांच्यामधला संबंध दाजी मेहुणा, म्हणजे यम हे दाजी आहेत आणि के हे कोण आहेत? त्यांचे मेहुणे आहेत, मेहुणा आहेत. बऱ्याच वेळेला मेहुणा आणि दाजी या नात्यामध्ये गोंधळ होतो. काही जण दाजीला पण मेहुणा म्हणतात, मेहुण्याला पण दाजीच म्हणतात, मामाच्या मुलाला पण दाजीच म्हणतात, आत्याच्या मुलाला पण दाजीच म्हणतात, जरी थेट नातेसंबंध प्रस्थापित झालेले नसले तरी सुद्धा. पण आपण इथं असं समजूया पी आणि यू बहीण भाऊ आहेत, त्यामुळं के हा यूचा मेहुणा आहे. के हा यूचा मेहुणा आहे, म्हणून मेहुणा म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला सापडला. शेवटचा प्रश्न, 5वा प्रश्न. एफचा केशी कसा संबंध आहे? एफचा केशी संबंध शोधायचा. कुठे गेला? इथं आहे एफ आणि इथं आहे के. आता एफ आणि के कडे जायचं म्हणलं तर एफ पासून आपल्याला टी, म्हणजे एफची बायको टी आणि बायकोचे हे कोण आहेत? वडील आहेत. आणि मग मला सांगा बायकोचे वडील म्हणजे कोण? आता बायकोचे वडील असं मी इथं लिहून दिलेलं आहे. आता मग तुम्ही ते बायकोचे वडील मध्ये मुलगा घ्यायचं का जावई घ्यायचं का सासरे घ्यायचं का वडील घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं. एफचा केशी कसा संबंध आहे? इथं असंही होतं पहा, काय बायकोचे वडील म्हणजे सासरे असं उत्तर निघू शकतं. पण जर आपण उलटा विचार केला, मुलीचा नवरा, तर उत्तर काय येऊ शकतं? बघा, मुलीचा नवरा मी का म्हणले? कारण के इथं आहेत, त्यांची मुलगी टी आणि तिचा नवरा एफ. आणि प्रश्नात विचारलेलं होतं, काय विचारलं होतं? एफचा केशी कसा संबंध आहे? म्हणजे एफ हे कोण आहेत? थोडक्यात काय, एफ कोण? परत तुम्हाला चित्राकडे घेऊन जातो. एफ कोण आहेत? इथं पहा एफ दिसतंय तुम्हाला. एफ कोण आहे? तुम्हाला आता उत्तर सापडलं असेल. शेवटचा प्रश्न मी तुमच्यावर सोडतोय. तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तुम्हाला काय वाटतं? वाटलं पाहिजे ना काहीतरी. आणि त्याबरोबरच साईडला 2 व्हिडिओ पण दिसत आहेत.
एक व्हिडिओ आहे तोही पहा, त्याबरोबरच एक प्लेलिस्ट आहे ती सुद्धा जाऊन पहा. मात्र हे उत्तर लिहायला विसरू नका. तुम्हाला काय वाटतं ते बघा उत्तर, कारण इथं 2 उत्तरं आहेत मी सांगितलेली, एक सासरे आणि जावई. त्यातला एफ हा कोण आहे असा माझा प्रश्न आहे. एफ हा सासरा आहे का एफ हा जावई आहे? अभ्यास करत राहा, परीक्षा जवळ आलेली आहे. 24 मे पासून पेपर होणार आहेत आणि म्हणून तयारी असणं गरजेचं आहे. परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.